टीम कॅप्टन बॉलिंग मार्क वरती शंकरजी येत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती नवनाथ असतील, नॉन स्ट्राइक एंडला अनिल सपकाळ असतील. चला मॅचला करूया सुरुवात. येतोय शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये यश निर्माण होत नाहीये, अयशस्वी ठरतोय गोलंदाज. यावेळी वाईट बॉल येत असताना या वाईट निशी सुरुवात होते. पाहायला गेलं तर या वाईट निशी सुरुवात होत संघाच्या धाव यावेळी चौकार येतोय. तीन चेंडू पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा पाहायला मिळत आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून संबोधलं जातं. अनिल सपकाळ यांना स्ट्रायकिंग एंड वरती अनिल सपकाळ यांना आपण पाहतो, नॉन स्ट्राइक एंडला नवनाथ सपकाळ यांना आपण पाहतो. दोन सख्खे बंधू आहेत, वारंवार चर्चा केली जाते नावाची आणि चर्चा करायला या जोडीनं भाग पाडले आतापर्यंत. अशी एक यशस्वी जोडी आपणास पाहायला मिळेल. हा डॉट बॉल येतोय, शरीराचा वेध घेणारा चेंडू. जर लेग बिफोर विकेट असती तर जरूर ही देखील विकेट मिळाली असती, परंतु तो नियम आपल्या जवळ लागू नाहीये. या कारणास्तव डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. या ओव्हर मधील आता चेंडू पूर्ण होताना पाहायला मिळतोय. चौथा संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे 6. यावेळी देखील मिसिस स्ट्रोक आहे, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू जो मात्र डॉट येतोय. अजून एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आता 5 बॉल पूर्ण झालेत. स्कोर बोर्ड वरती एक शेवटचा ओव्हर संपली जाते, माफी असावी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला लागली तर 10 धावा. संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती 10 धावा. प्लीज आपला एक 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. इथं वारंवार सकाळच्या सत्रापासून सूचना दिली जाते की आपला 12वा खेळाडू या, अन्यथा कोणतीही तक्रार नोंदवली जाणार नाहीये. आणखी धावा लिहिणारा जो स्कोरर आहे तो देखील माणूस आहे, तो देखील चुकतो. आम्ही देखील माणसंच आहे, आम्ही देखील चुकू. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 12 धावा, माफी असावी. आणि या वेळेला आता दुसऱ्या ओव्हरला देखील सुरुवात करतोय बॉलिंग मार्क वरती गोलंदाज जीवन आहे. बॉलिंग मार्क वरती जीवन येतोय. जीवनचा पहिला बॉल. भैरेवाडी टीम आपला देखील एक खेळाडू पाठवून द्यायचा आहे.
सुमृत आहे, सुमृत वर त्याला चढवलाय चेंडू हवेमध्ये आणि सपकाळ येत आहेत. यावेळी कॅच कंप्लीट. इलिमिनेशन पॉवर कमी होती, ताकद कमी होती. यावेळेला मात्र आपण पाहतोय बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक तैनात आणि त्यावर करत नाहीये कोणती चूक, म्हणजेच विकेटचं पतन सुमृतला मिळते आणि सपकाळ नावाची एक मोठी विकेट. यावेळेला संघाची धाव संख्या आपण पाहतोय 2 चेंडू पूर्ण आणि धाव फलकावरती 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता बिग हिटर टीम केंद्रवाडी संघाच्या मैदानाच्या आतमध्ये गणेश दादा येत आहेत. जाग्यावरतून खडे खडे प्रहार कोणाकडून करा. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 13 धावा. या ओव्हर मधील 2 चेंडू पूर्ण झालेत. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 13 धावा. बिग हिटर गणेश. मिड ऑफ रिझन लॉंग ऑफ वरती चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक असेल, चेंडू फील्ड करतोय. 1 रन कंप्लीट केले. एकाच धावेवरती रोखलं देखील जाईल. एका धावेनिशी संघाची धाव संख्या आता 14 आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. या ओव्हर मधील 3 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती 14 धावा. चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावत जातोय, नजर जमवतोय. नजर जमवत असताना जसा मात्र चेंडू हाताला येऊन फेविक जसा लावा तसा चिटकावा तसाच मात्र या चेंडूवरती देखील पाहायला मिळत आहे. म्हणजे अजून एक विकेट गमावली जाते नवनाथच्या स्वरूपामध्ये. या चेंडूवरती नवनाथ सपकाळ माघारी जाताना पाहायला मिळतील. बॅक टू द पेव्हिलियन. नवनाथ विकेट क्रमांक 2 माघारी लागतोय. दुसरा झटका यांच्या स्वरूपामध्ये टीम केंजळवाडी या संघाला. 4 बॉल कंप्लीट झाले. 4 मध्ये सुमृतने मिळवले 2 विकेट. आता 1-2 चेंडू शिल्लक असलेल्या ओव्हर मधील याची देखील नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारी मॅच असेल सेमीफायनल 1 चा मुकाबला होणार आहे. यानंतर याची देखील नोंद घ्यायची. तो खेळवला जाईल डांगेष्टेवाडी विरुद्ध टीम धायटी संघ. टीम एम्पायर धायटी आणि वडजादेवी 11 डांगेष्टेवाडी संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्ही देखील तयार राहाल आणि तुम्ही देखील येणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे. अर्जुन आल्या मात्र पहिला चेंडू डॉट घेतोय. टीम एम्पायर धायटी आणि टीम डांगेष्टेवाडी 11 डांगेष्टेवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन येणार आहेत टॉस करण्यासाठी. याची देखील नोंद घ्यायची. यानंतर होणारी सेमीफायनलची पहिली मॅच असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. फटका खेळला. इनसाइड आउट खेळून काढला जातो. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळून काढलाय. याच्यावरती देखील आपणास 2 धावा पाहायला मिळतील का. फेकी केले, उंचावरतून केली होती. यावी 2 धावा देखील आपणास पाहायला मिळत आहेत. आता या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. संघाची धाव संख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचल्यात 16 धावा. ओव्हर संपते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धाव संख्या धावफलकावरती 16 धावा या देखील पाहायला मिळत आहेत. जो संघ या मॅच मध्ये विजय होईल तो मात्र मधलीवाडी संघासोबत सेकंड सेमीफायनल मध्ये खेळ करेल याची देखील नोंद घ्यायची आहे. या मॅचचा टॉस आम्ही रवींद्र नेवगे फौजी यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. यायचे फौजी तुमच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय. जीवन निवडुंगेवर त्याला चढवलाय गणेश. बिग हिट करतोय. 6 धाव्यांसाठी या ओव्हरची सुरुवात केली जाते. या 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले. 22 रन ऑन स्कोर बोर्ड. टीम केंजळवाडी संघ आपणास पाहायला मिळेल. जीवन हा मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड विजेता होता.
परंतु त्याच्यावरती आता हल्ले चढवले जातात. ही शेवटची ओव्हर आहे, शेवटच्या ओव्हरमध्ये धावा बनवणं गरजेचं आहे. जर ही मॅच विजयी झालो तर बक्षीसपात्र फेरीमध्ये आपण पोहोचणार आहोत. यासाठी प्रयत्न करतात दोन्ही संघ. अजून एक आहे उंचावरतून आहे. पुन्हा एकदा जीवनवरती हल्ला चढवणारा हा मॅक्सिमम येतोय. हा दमदार षटकार येतोय. उचित यावेळी येतोय हा दमदार षटकार आणि या षटकारांची संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 28 रन ऑन स्कोर बोर्ड. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बिग हिटर पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळले जातात. जर चेंडू ऑन बॉडी फेकी केले, रडार मध्ये फेकी केले तर जरूर मोठे फटके येणार आहेत. चेंडू शरीरापासून दूर ठेवणं गरजेचं आहे. चेंडू मात्र त्यांच्या रडार पासून जिथे पॉवर जनरेट केली जाते तिथे मात्र चेंडू ठेवला तर जरूर तो सीमारेषे बाहेर जाणार, यात मात्र शंका नसेल. परंतु आता काय करणार आहे, या येणाऱ्या चेंडूवरती काय असेल. यानंतर होणाऱ्या फर्स्ट सेमीफायनल अष्टविनायक ग्रामदैवत अष्टविनायक चषक 2025 ची फर्स्ट सेमीफायनलचा टॉस देखील केला जातोय आणि हा टॉस रवी फौजी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. यावेळी प्रेशर पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सूरज मुंडे कडून चुकावताना पाहायला मिळतात. यावरती 4 धावा लिहिल्या देखील जातात. आता या 4 धाव्याने संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिले 3 चेंडू आणि 3 चेंडूंचा खरपूस समाचार. पहिले 3 चेंडू आणि या पहिल्या 3 चेंडूंचा आपण पाहतोय. 3 चेंडूवरती प्रहार करत असताना 3 मोठे फटके आणि या संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. प्रत्येक पराजयी संघाला एक विनंती असेल, आम्ही तुमचा सन्मान करू इच्छितो. प्रत्येक पराजय संघाचा देखील इथे सन्मान केला जातो. प्रत्येक संघाचा विजय संघाचा देखील इथे सन्मान केला जातो. कारण की अष्टविनायक चषक 2025 बोललं तर प्रत्येकाचा इथे मान सन्मान जरूर केला जाणार आहे. पराजय संघ झालेल्या सर्व संघांना विनंती करेल की तुम्ही देखील याचं आपल्या महत्त्वाच्या मान सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यावेळी थर्ड अंपायर देखील आमच्यासोबत जोडले गेले तर योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बॅटर सेफ असेल, नोट आउट आहे. बॅटर सेफ असेल. अगदी पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड ऑफ रिझन नॉस्टा केन डेंजर झोन. विकेटचं पतन, अजून एक विकेट गमावली जाते. यावेळेला आता तो देखील माघारी येणार आहे. विकेटचं पतन होत आहे म्हणजे आता रनआउटच्या स्वरूपामध्ये तो देखील फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पाच बॉल पूर्ण होत आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 धावा, 33 रन ऑन स्कोर बोर्ड. एक शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे आणि स्ट्रायकिंग एंडवरती तोच घातक फलंदाज अजून देखील आहे म्हणजेच गणेश यांना आपण पाहतोय. सरळ दिशेला मैदानाच्या आपण पाहतो सेफ झोन वरती क्षेत्ररक्षक सुमृत असेल. चेंडू फील्ड करतोय, वेगाने फेकी करतोय, नॉन स्ट्राइक धाव देखील पूर्ण केली जाते. या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती. 36 धावांचे एक मोठं आव्हान दिलं जाते. अर्थातच टीम भैरेवाडी या संघाला केंजळवाडी संघाच्या माध्यमातून दोन्ही संघांची जर्सी पाहिल्या तर थोड्याशा
एक समान देखील पाहायला मिळत आहेत, परंतु त्यांच्यावरती जो लोगो आहे, छातीवरती लोगो आहे सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा आपण पाहतो, जो सिम्बॉल आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि उजव्या बाजूला आपण पाहतोय आपल्या संघाचा सिम्बॉल आहे, तो देखील खूप महत्वाचा आहे. असे दोन संघ आपणास पाहायला मिळतील. केंजळवाडी आणि त्याच्या समवेत खेळ करत असताना भैरेवाडी संघ. विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, लगेचच मॅचला देखील सेकंड इनिंगला देखील सुरुवात होणार आहे. आणि यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय. पहिल्या सेमीफायनलचा सामना ग्रामदैवत अष्टविनायक चषक 2025 मधली वाडी आयोजित आपण पाहतोय भव्य दिव्य एक दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा जी सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मिळावा यासाठी मात्र आपण पाहतोय या मॅचेस थोड्याशा कमी ओव्हरच्या आपण करणार आहोत, कारण की मागील शनिवार रविवार जी स्पर्धा झाली त्यामध्ये एका प्रेक्षक वर्गाने देखील अशी कमेंट केली होती की सर्व काही चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे पाहायला मिळतंय, परंतु संध्याकाळच्या अभावी जे पारितोषिक वितरण होतं ते अंधारामध्ये आपणास करावं लागते. अगदी त्यांचाच मान ठेवून आपण ते जेवढं लवकर करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. या कारणास्तव सेमीफायनलच्या मॅचेस ज्या मात्र 2 ओव्हरच्या खेळवल्या जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. चला या बॅटर देखील पाठवून द्यायचे भैरेवाडी संघ आणि आपली फिल्डिंग देखील लावून घ्यायची आहे केंजळवाडी संघ. छत्तीस धावांचं आव्हान 36 धावांचं असेल. 18 चेंडू मध्ये बनवायचे 36 धावा. तब्बल 200च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील याची देखील नोंद घ्यायची आहे. 18 चेंडू मध्ये बनवायचे 36 धावा. मॅचला करूया सुरुवात. ओव्हर द विकेट आणि सबका टू बॅटर सूरज मोंडे. पहिला बॉल सूरजच्या बॅटमधून बॉटमॅनचा वापर करत असताना पॉइंटच्या डोक्यावरतून डीप वरती सर करत 4 धाव्यांसाठी नोंदवला जातोय पहिल्या चेंडूवरती हा दमदार चौकार. अष्टविनायक चषक 2025 चा. कॅच कंप्लीट. नवनाथच्या माध्यमातून या वेळेला कॅच कंप्लीट केली जाते. म्हणजेच आपण पाहतोय बॅटर सूरज मोंडे ज्याने पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला तो जाणार आहे माघारी दबक्या पावलानी. रोहन येतोय नवीन फलंदाज. जो संघ विजय होईल तो मात्र सेमीसाठी पात्र ठरेल. जो संघ विजय होईल तो मात्र मधलीवाडी संघासोबत यानंतर सेकंड सेमीफायनलच्या मॅच मध्ये खेळ करताना पाहायला मिळेल. याची देखील नोंद घ्यायची. आता जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेला मागील चेंडूवरती विकेटचं पतन झालं त्याच जागेवरती रोहन मैदानाच्या आतमध्ये आलाय. फटका खेळलाय रोहनच्या बॅट मधून आलाय. चेंडू हवेमध्ये. या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. कॅच कंप्लीट केली जाते नितीनच्या माध्यमातून. अजून एक सलगचा दुसरा झटका लागतोय टीम
भैरेवाडी या संघाला रोहनच्या माध्यमातून बॅक टू दी पेवेलियन. रोहन देखील माघारी. नितीन तर विकेट हॅट्रिक होऊ शकते का? यावेळी कोण आलाय? धडका होणार आहेत, चुका होणार आहेत, कॉल नव्हता. यावेळी मात्र विश्वास देखील नव्हता. आणि याच दरम्यान आपण पाहतोय बॅटर सेफ असेल. या 2 धावा देखील पाहायला मिळतात कॅच ड्रॉप होत असताना. दोन धावा येताना पाहायला मिळतील. 2 धावा येतात आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आता 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 6. टीम भैरेवाडी संघ. फटका खेळलाय. यावेळी आपण पाहतोय नितीन काळुलकर यांच्या बॅट मधून चर्चा केली होती, जर हे 2 बलदंड श्रेष्ठीचे फलंदाज उभे राहिले तर मॅच मध्ये अशक्य असं काहीच नाहीये. या चेंडूवरती येतोय मॅक्सिमम आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या थेट 12 या आकड्यावरती. या ओव्हर मधील चेंडू पूर्ण झालेत 5 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. एक शेवटचा बॉल. अनिल सपकाळ टू बॅटर नितीन काळुलकर. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावत जातोय. नितीन चेंडूवरती नजरा जमवतो. यावेळी कॅच ड्रॉप होणार आहे. 1च्या बदलीमध्ये आता दुसरी धाव ती देखील पूर्ण केली जाते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 14 धावा. 2 गडी बाद. टीम भैरेवाडी संघ. बारा चेंडू मध्ये आता विजयासाठी गरज आहे 22 धावांची, म्हणजे 11च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती यावेळेला सतीश मोंडे पाहायला मिळतील. तर त्यांची बॅट पकडण्याची जी स्टाईल आहे जी पाहायला गेलं तर बॅट मात्र आपण पाहतो खूप उंचावरती पकडली जाते आणि त्यानंतर जी पॉवर जनरेट केली जाते ती मात्र आपण पाहतोय अतिशय दर्जेदार आहे, आश्चर्यजनक आहे. कारण की या मोठमोठे फटके यांच्या बॅटमधून देखील आतापर्यंत पाहायला मिळालेत. या मॅच मध्ये ते शक्य आहे का? पहिला बॉल नो बॉल येतोय, म्हणजे खेळपट्टीचा चेंडू बाहेर डिलिव्हर होणार आहे. यावेळी रिव्ह्यू देखील घेतला जाईल. अगदी पिचिंग साठी आपण पाहतोय रिव्ह्यू घेतला जाणार आहे. टीम अर्थातच केंजळवाडी संघाच्या माध्यमातून अगदी नो बॉल असेल. नो बॉल. अगदी फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळी आता फ्री हिट मात्र लागू असणार आहे. फ्री हिटचा चेंडू फटका खेळून काढलाय, कव्हरच्या डोक्यावरतून डिफ वरती खेळून काढला जातो. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल. नॉस्ट्रायकिंगला फिकी जरूर केले. या फ्री हिटच्या चेंडूवरती येत आहेत 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 18. रोहित दादा पवार, सुमित दादा पवार आणि तुषारजी सुर्ले साहेब आपण पाहतोय, जे मात्र पुणे नगरी मधून या नवी मुंबई ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. खरंच तुमचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला देखील विनंती करतो की तुम्ही देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं आहे. आणि त्याच दरम्यान पाहायला गेलं तर मॅच मध्ये काय घडतंय, सतीश मोंडे यांच्या बॅट मधून दमदार षटकार येतोय आणि या षटकार येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. जरी मॅच विजयी तर बक्षिसासाठी पात्र ठरणारा संघ ठरेल, जरी मॅच पराजयी तर या स्पर्धेमधून बाहेर जाणारा संघ ठरेल. यासाठी आता लढत सुरू आहे. कारण नॉन स्ट्राइक एंड वरतून आपण पाहतो नितीन काळुलकर असेल तर स्ट्रायकिंग एंड वरतून सतीश मोंडे पाहायला मिळत आहेत.
यावी देखील एक रन पाहायला मिळते. आता मिसफीड होत आहे. मिसफीडच्या जोरावरती आता दुसऱ्या धावेसाठी कॉल आलाय. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? नॉस्ट्राइक नितीन काऊलकर धावतायत. यावी 2 धावा देखील आपणास पाहायला मिळणार आहेत. अगदी या चेंडूवरती कोणतीही धाव नव्हती, त्या दरम्यान 2 धावा खर्च देखील केल्या जातात आणि या बॅटने येताना पाहायला मिळत आहेत. सव्वीसावा धाव फलकावरती होते. यावेळीला फॉरवर्ड पॉइंट मध्ये खेळून काढला जातोय. गॅप मध्ये पुन्हा एकदा खेळून काढलाय, परंतु एक सिंगल रन येणार आहे. या सिंगलने संघाची धावसंख्या आता 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या ओव्हरमधील 4 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. 27 रन ऑन स्कोर बोर्ड. अगदी आता या महिन्यामध्ये आपण पाहतोय शेवटची स्पर्धा तदनंतर मात्र थेट 2026 मध्ये स्पर्धा पाहायला मिळतील. मे बी असंच आपला शेड्यूल पाहायला मिळत आहे. यावेळी नितीन काऊलकर आपण पाहतो, ज्याच्या बॅट मधून आडव्या बॅटीने फटका खेळत असताना खूप लांब वरचा हा दमदार षटकार येताना पाहायला मिळतो. आता समीकरण बदलली जात आहेत या 6 धावेने. फक्त 3 धावा दूर आहे आपल्या विजयापासून टीम भैरेवाडी संघ. फक्त 3 धावा. विनिंग स्ट्रोक यावेळी नितीन काऊलकरच्या बॅट मधून विनिंग फटका येतोय. विजयाचा शिल्पकार ठरतो या मॅच मधील नितीन काऊलकर, ज्यानं मात्र एक हाती हा सामना फिरवलाय, ज्यानं मात्र वन मॅन शो या मैदानाच्या आतमध्ये केलाय. बलदंड शरीर यष्टीचा खेळाडू आपण पाहतोय. मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू आपण पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या मॅट मधून विनिंग स्ट्रोक येत असताना आपल्या संघाला बक्षीस पात्र फेरीमध्ये नेऊन पोहोचवलंय. म्हणजे सेकंड सेमीफायनल मध्ये खेळ करताना पाहायला मिळणारा टीम मधलीवाडी आणि भैरेवाडी. त्या अगोदर जाऊयात आपण